हाय. खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ बनवते आणि त्याचं कारण असं आहे की मी काल एका ताईचं शॉर्टकटमध्ये सांगते सगळं, खूप लेंदी होणार नाही माझं. तर एका ताईचा मी व्हिडिओ बघितला आणि त्यांनी सांगितलं की माझं चॅनल 2 महिन्यात मॉनिटाईज झालं. मी म्हटलं अरे वा, 2 महिन्यात चॅनल मॉनिटाईज झालं. आपण काय करतोय, 1 वर्ष झाले माझ्या चॅनलला 9 ऑगस्टला. आणि मॉनिटायझेशन तर जाऊ द्या, पण व्ह्यूज पण एवढे होत नाही, 1000च्या वर मोस्टली हार्डली जातात. आणि लॉंग व्हिडिओ तर मी बनवत नाही. हे असं क्रिशूने मारलं तुला. क्रिशू दीदी मारू नको बेटा. या कारणामुळे कदाचित माझे लॉंग व्हिडिओ नसतात आणि जेव्हा ती झोपलेली असते दुपारी तेव्हा असं मोठ्याने बोलू शकत नाही. हां, सांगायचा मुद्दा असा, मला खूप वाईट वाटलं, सिरियसली सांगते. आपण नाही ना, म्हणजे मी जेलसी फील झाली नाही किंवा मला स्वतःसाठी खूप वाईट वाटलं. ज्या काही ताई आहेत त्यांचं 2 महिन्यात चॅनल मॉनिटाईज झालं आणि त्या कोणत्या तरी यूट्यूबरच्या रिलेटिव्ज आहेत. तर त्यांना मे बी काहीतरी असू शकतात ट्रिक्स काय असेल ते. तर 2 महिने चॅनल मॉनिटाईज झालं आणि आपण वर्षापासून इथे घासतोय आणि आपल्या इथे अजून काहीच नाही आहे आणि या गोष्टीला खरंच मेहनत लागते. मी त्यांच्यावर जळत नाही किंवा मला त्यांच्यासाठी वाईट वाटत नाही आहे. त्यांच्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. 2 महिन्यात जर त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं तर त्यांच्या कंटेंटमध्ये काहीतरी दम असेल, ते अजून अशाच पुढे जात राहो. वाईट मला स्वतःसाठी वाटतं आहे. एक कुठेतरी वाईट कसं वाटतं आहे ना, खूप मन दुखतं की यार खरंच खूप मेहनत होते, खूप मेहनत करतो आपण आणि त्याला म्हणजे तेवढा हवा तसा प्रतिसाद नाही मिळत. हे दिसायला खूप सोपं जातं, व्हिडिओ ऑन करणे आणि कॅमेरा ऑन करणे आणि बोलणे आणि अपलोड करणे, पण यामागे ते खरंच खूप मेहनत असते. आणि त्यात छोटं बाळ असेल तर त्याला सगळं मॅनेज करून, आणि मी माझ्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलेलं आहे की मी तिची हेळसांड करून काहीच करत नाही. मला तिची प्रायोरिटी असते आधी. तिची झोप महत्त्वाची असते, तिचं खाणं पिणं महत्त्वाचं असतं, तिच्या सगळ्या गोष्टी. भलेही माझं नको होऊ देत, कदाचित या गोष्टी पण होत असतील, पण असं नाही की मी कॉन्टेंट क्रिएशनकडे लक्ष देत नाही. मी कन्सिस्टंटली एक व्हिडिओ माझा पोस्ट करते, माझ्या टायमिंगला पोस्ट करत असते. भले कधी कधी चुकतो, माझ्याकडून लाईव्ह होत नाही आणि मोठे व्हिडिओ होत नाही, हे मी वेळोवेळी सांगत आली आहे. पण एक जेलसी असते ना मनातून, कुठेतरी असते, ती प्रत्येकाला असते. तर मी या जेलसीचा, मला असं वाईट वाटलं आणि मला कुठेतरी असं मनाला वाटलं की आपण जळतो आहे का, तर नाही. जरी असलं ना तर त्याचं रूपांतर मी इन्स्पिरेशन घेईल. मी त्यांचे सगळे व्हिडिओज बघणारे परत, की नेमकं त्या अशा काय करतात की त्यांच्या व्हिडिओला इतके व्ह्यूज येत आहेत आणि 2 महिन्यात चॅनल मॉनिटाईज झालं. ह्या गोष्टी कदाचित त्यांची जी रिलेटिव्ह आहे, जी मोठी यूट्यूबर आहे, त्याचं थोडंसं त्यांना प्रिव्हिलेज मिळत असेल कदाचित, पण मेहनत तर त्यांना घ्यावीच लागत आहे त्यांची. तर असं काहीतरी होतं, असं मला वाटलं की हे तुमच्यासोबत शेअर करावं. मला ना ती अशी खदबद होते, खदबद इन द सेन्स असं मनाला वाटतं आहे की बाबा आपण कुठे चुकत तर नाही आहे ना, आपण असं नाही का. तेच मला फक्त तुमच्यासोबत हे सगळं शेअर करायचं होतं आणि मी करते, माझं मन मोकळं करते. जेव्हा मला असं काही वाटतं ना तेव्हा मी कॅमेरा ऑन करते आणि बोलत राहते. काय शेणू. तर असं मला एवढं सांगायचं होतं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि मोठे व्हिडिओज मी बनवत जाईल. तर स्टे ट्यून आणि छान छान कमेंट करा तुम्हाला काय वाटतं याबद्दल. ओके, बाय बाय.